नमस्कार. कैरीचा सीझन चालू झाला की घरोघरी वर्षभर टिकणारे कैरीचे खूप सारे असे पदार्थ केले जातात. त्यातीलच कैरीचा एक गोडाचा पदार्थ म्हणजे कैरीची कँडी. ज्याप्रमाणे आवळा कँडी मिळते ना, त्याचप्रमाणे ही कैरीची कँडी देखील आपण घरच्या घरी छान तयार करून वर्षभरही टिकवू शकतो. एकदा ही कैरीची कँडी करून ठेवली की लहान मुलं देखील आवडीने खातील आणि मुखवास म्हणून देखील परफेक्ट अशी कैरीची कँडी आहे. चला तर वेळ न घालवता मोजक्या साहित्यामध्ये झटपट अशी होणारी ही कैरीची कँडी तयार करायला घेऊयात. आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. तर कैरीची कँडी करण्यासाठी ह्या ठिकाणी मी अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये कैरी बुडेल इतपत पाणी घालून पाण्यामध्ये मी 1 तासभर ही कैरी ठेवून घेतलेली आहे. कैरीची कँडी करण्यासाठी छान कडक आणि हिरवीगार ताजी टवटवीत अशीच कैरी घ्यावी. पाण्यामध्ये कैरी ठेवून घेतल्यामुळे कैरीवरील जो चीक असतो ना, तो पूर्णपणे निघाला जातो. तर 1 तासाने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊन नंतर ती कोरडी करून घ्यावी. कैरी पूर्णपणे कोरडी करून घेतल्यानंतर देठाचा भाग थोडासा कट करून घेऊयात. बटाट्याची साल काढण्यासाठी जो आपण पिलर वापरतो ना, त्या पिलरच्या साहाय्याने आपण ह्या दोन्ही कैरीची साल काढून घेणार आहोत. कैरीची साल ही हलकीशी तुरट असते, त्यामुळे मी कैरीची साल काढून घेणार आहे. तुम्हाला कैरीची साल काढायची नसेल तर तुम्ही नाही काढली तरीही चालेल. अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कैरीची कँडी तर तयार होतेच आणि छान वर्षभर अशी टिकली जाते. तर अशाच प्रकारे ह्या ठिकाणी मी दोन्ही कैरीची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे. आता तोतापुरी कैरी ही फारशी आंबट नसते, त्यामुळे कैरीची कँडी करण्यासाठी तोतापुरी कैरी वापरली तर अतिउत्तम. कैरीची साल काढून झाल्यानंतर अशा प्रकारे कैरीचे आपण लांब सडक तुकडे करून घेऊयात. कैरीचे तुकडे करताना खूप जास्त पातळ आणि खूप जास्त जाड देखील करू नये. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच कैरीच्या तुकड्याची जाडी ठेवावी. तर अशा प्रकारे पहा, 2 कैरीचे मी छानपैकी मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे. कैरीचे तुकडे खूप जाड ठेवले की ते सुकण्यासाठी वेळ लागतात आणि पातळ केले की लगेच ते तुटले जातात. त्यामुळे मध्यमच आकाराचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यावेत. पाण्याला छान कड आल्यानंतर त्यामध्ये आपण केलेले कैरीचे तुकडे टाकून फक्त 2 मिनिटं पाण्यामध्ये हे कैरीचे तुकडे शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटापेक्षा जास्त अजिबात कैरीचे तुकडे पाण्यामध्ये शिजवून घेऊ नका. कैरी खूप अशी शिजली की लगेच त्याचे तुकडे पडतात आणि हवी तशी अजिबात कँडी तयार होत नाही. त्यामुळे फक्त 2च मिनिटं छानपैकी कैरी ही पाण्यामध्ये शिजवून घ्यावी. मोठ्या आचेवरती 2 मिनिटं कैरी छानपैकी शिजवून घेतली की गॅस बंद करून आपण पाण्यामधून लगेच हे कैरीचे तुकडे काढून घेऊयात. कैरी शिजवल्यानंतर अशा प्रकारे न तुटता ती फोल्ड झाली की समजायची तर परफेक्ट अशी कैरी शिजलेली आहे. आता हे कैरीचे तुकडे छान शिजल्यानंतर लगेच ते आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात. चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे कैरीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ना, ते पूर्णपणे निघाले जाईल. कैरीचे तुकडे शिजल्यानंतर पाण्यात जास्त वेळ न ठेवता चाळणीमध्ये अशा प्रकारे काढून ते मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान सुटसुटीत करून घेतले की त्यातील पाणी देखील निघाले जाते आणि कैरी जास्त ओव्हरकुक देखील होत नाही. तर ह्या ठिकाणी आपण पूर्णपणे कैरीचे तुकडे थंड करून घेऊयात. कैरीचे तुकडे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये साधारणपणे मी 2 कप साखर घालून घेणार आहे. आता तुम्ही घेतलेली कैरी कितपत आंबट आहे ना, त्यानुसार साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. साधारणपणे अर्धा किलो कैरीसाठी मी पाव किलोच्या थोडीशी वरती अशी साखर घेतलेली आहे. साखर घालून झाल्यानंतर अशा प्रकारे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्या भांड्यावरती झाकण ठेवून 3 दिवस हे भांडे आपण बाजूला ठेवून घेऊयात. 3 दिवस भांडे बाजूला ठेवून घेतल्यामुळे छानपैकी कैरीमध्ये साखर देखील मुरली जाते आणि साखरेचे पाणी तयार होते. परंतु प्रत्येक दिवशी वर खाली व्यवस्थित हे कैरीचे तुकडे करून घ्यावे, त्यामुळे साखर व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल. तर 3 दिवसानंतर पहा, पूर्णपणे साखरेचे पाणी झालेले आहे आणि प्रत्येक दिवशी मी एकदा हे वर खाली करून घेत होती. त्यामुळे अजिबात साखर ही खाली न राहता छानपैकी त्याचे पाणी झालेले दिसत आहे.
आता हे कैरीचं मिश्रण आपण अशा प्रकारच्या एका गाळणीने गाळून घेऊयात. 3 दिवस छानपैकी कैरी साखरेमध्ये मुरवून घेतल्यानंतर जे खाली कैरीचं सिरप तयार होतं ना, त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून तुम्ही हे कैरीचं सिरप कोणत्याही काचेच्या भरणीमध्ये भरून वर्षभर छानपैकी फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही हवं तेव्हा त्यापासून सरबत तयार करू शकता. सरबत तयार करताना थोडंसं कैरीचं सिरप आणि त्यामध्ये थंडगार पाणी आणि थोडीशी जिरेपूड टाकले की लगेच कैरीचं हे सरबत तयार होतं. अजिबात त्यामध्ये जास्तीची साखर देखील टाकण्याची गरज नाही. कैरीच्या तुकड्यांमधून कैरीचे सिरप पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर जे कैरीचे तुकडे आहेत ना, ते एका ताटामध्ये पसरून कडकडीत उन्हामध्ये आपण 3 दिवस हे कैरीचे तुकडे छानपैकी सुकवून घेणार आहोत. कैरीपासून ह्या ठिकाणी 2 वर्षभर टिकणारे पदार्थ तयार होतात. अशा प्रकारे ताटावरती एकावर एक न ठेवता छानपैकी ते पसरून घेतले की सुकायला देखील वेळ लागत नाही. तर अशाच प्रकारे 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे कैरीचे तुकडे सुकवून घेतलेले आहेत. छानपैकी सुकले की छान वर्षभर देखील ते टिकले जातात. अजिबात ते खराब देखील होत नाही. आवळा कँडीप्रमाणेच ही कैरीची कँडी देखील आतून छान मऊ लुसलुशीत आणि वरून छान कडक अशी होते. कोणत्याही काचेच्या भरणीमध्ये तुम्ही हे भरून छान वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. तुम्ही देखील ही कैरीची कँडी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.